कोपरगाव येथील लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच संपन्न झाली। यामध्ये लायन्सच्या अध्यक्षपदी सुरेश पाराजी शिंदे यांची निवड करण्यात आली, तर सचिव रामदास जगन्नाथ थोरे आणि खजिनदार म्हणून पंकज अशोक ठोळे यांची निवड करण्यात आली। लायन्सच्या अध्यक्षपदी ज्योती सुरेश शिंदे यांची, तर सचिवपदी नीता सत्येन मुंदडा आणि खजिनदारपदी डॉक्टर अस्मिता योगेश लाडे यांची निवड करण्यात आली। तर लाओच्या अध्यक्षपदी राहुल मंगेश नाईक यांची, तर सचिवपदी पियुष प्रवीण गंगवाल आणि खजिनदार म्हणून सिद्धार्थ बाळासाहेब वानखेडकर यांची निवड करण्यात आली। या पदाधिकाऱ्यांनी उपप्रांतपाल MJF लायन रमेश शहा यांच्या हस्ते पदग्रहण केले। लायन संदीप कोयटे यांनी शपथ दिली। यावेळी संदीप चोथवे, वर्षा झवर, नितीन भुसारे, रत्नप्रभा पाठक, अभिनंदन शिंगे यांच्यासह सदस्य हजर होते। याप्रसंगी लायन्सच्या अध्यक्षपदी निवड झालेले सुरेश शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। 46 अध्यक्षपद आज मी भूषवत आहे आणि माझे सचिव लायन रामदास थोरे, खजिनदार लायन पंकज ठोळे, तसेच लिओचे अध्यक्ष लिओ राहुल नाईक, आम्ही सर्व टीम मिळून जवळजवळ हे अध्यक्षपद 1 जुलैपासून ते 30 जूनपर्यंत असतो। म्हणजे कार्यकाल हा लायनिझममध्ये 1 वर्ष असतो। या काळामध्ये आम्ही विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज राबवत असतो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो। त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही लायन्स बिझनेस एक्सपो तुम्ही दरवर्षी बघतच असाल, त्याचं आयोजन असतं। गरजूंसाठी जयपूर फूड कॅम्प असेल, सर्व रोग निदान शिबिर असेल, ठिकठिकाणी ट्री प्लांटेशनचे असतील, अशा गरजूंसाठी कॅम्प्स आम्ही दरवर्षी आयोजन करत असतो। यावर्षी आमचे जे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहे गिरीशजी मालपानी, त्यांची जी सिग्नेचर ॲक्टिव्हिटी आहे की तुम्ही गरजू मुलांसाठी गणवेश वाटप, स्कूल वाटप करा। तसं यावर्षीच आमचं 200 गणवेश आणि जवळजवळ 150 स्कूल बॅच आम्ही वाटप करणार आहोत। आणि वर्षभर जवळजवळ वेगवेगळ्या सामाजिक स्तराचे ज्या अडचणी असतील, गाव दत्तक योजना असू, तिथे जाऊन आम्ही जवळजवळ 3 कम्प्युटर्स, 5 मुलींसाठी सायकल, तिथं टॉयलेट ब्लॉक्स असतील कमीत कमी 10 आणि आमचं लायनचं सायनेज असेल, त्या गावात आम्ही वर्षभर जे काही लागेल मुलांसाठी किंवा गावासाठी त्याचं आम्ही वर्षभर नियोजन करत असतो। असं साधारण कालांतरात 1 वर्षभर आमचं हे ॲक्टिव्हिटीज चालत असतं। थँक्यू। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव।